नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल, मस्त असाल, स्वस्त असाल. विजन ॲक्सेस यूट्यूब चॅनलमध्ये मी कस्तुरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मधल्या पेस्ट स्पेशल या फीचरचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही सर्व मायक्रोसॉफ्ट वर्ड यूज करत असाल आणि मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्ही कॉपी कट पेस्ट या फंक्शन्सचा वापर करत असाल. ज्या वेळेला आपल्याला एखादं टेक्स्ट एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये घेऊन जायचं असतं त्यावेळेला आपण ते टेक्स्ट क्लिपबोर्डवर कॉपी करतो व कट करून दुसऱ्या फाईलमध्ये पेस्ट करतो. पण अशा वेळेला काय होतं की आपल्याला ते आपल्या इच्छेप्रमाणे कॉपी पेस्ट नाही करता येत. जसं की विथ फॉर्मॅटिंग हवंय की विदाउट फॉर्मॅटिंग हवंय, डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग त्याला हवी आहे की नको आहे ते आपल्याला नाही ठरवता येत. तर ते कशा प्रकारे आपण पेस्ट स्पेशल वापरून करू शकतो हे आपण आज बघणार आहोत. तर आपण आधी पेस्ट स्पेशल कशा प्रकारे ऍक्सेस करू शकतो हे बघूया. त्यासाठी आपण दोन पद्धतींचा वापर करतो. सगळ्यात आधी मी एक डॉक्युमेंट ओपन करते इथे. Zoom workplace row 1, documents column 3. Documents window. Sound and reflect in the light practice set docs 34. साऊंड अँड रिफ्लेक्ट ही एक फाईल आहे ती मी ओपन करते आहे. Sound and reflect in the light practice set docs word alert. ओके, ओपन झाली आहे 3 फाईल hours आपली. appreciation. आता इथे आपण ऑल टच करून होम टॅब ओपन करूया. Ribbon tab control expanded. ओके, होम टॅब ओपन केल्यानंतर आपल्याला दोनदा टॅब करून क्लिपबोर्ड ग्रुपिंग असा ऑप्शन येतो आणि तिथेच पेस्ट कोलॅप्स्ड असा ऑप्शन येतो. Share collapse. Home grouping. Clipboard grouping 1 of 6. Paste collapse pick a paste option such as keeping form. पेस्ट कोलॅप्स्ड असा ऑप्शन आला इथे. इथे जर आपण एक्सपॅन्ड केलं तर आपल्याला पेस्ट स्पेशलचा ऑप्शन मिळेल. जसं मी ऑल डाऊन एरो करते. Expanded. Paste options grouping 1 use destination theme not selected use test. Paste special alt. Paste option. Paste special alt H V S 1 of 2. बघा पेस्ट स्पेशल असा ऑप्शन आता इथे आलेला आहे. ओके, सो ही झाली पहिली मेथड पेस्ट स्पेशल ओपन करण्याची. आता मी ते एस्केप करते Sound and आहे. reflect in the light practice. परत एकदा आपण आता दुसरी पद्धत बघूया. दुसऱ्या पद्धत साठी आपल्याला ऑल्ट एच व्ही एस करून डायरेक्ट पेस्ट स्पेशल ओपन करता येतं. ही शॉर्टकट की आहे आपली. ऑल्ट एच Ribbon tab control. देन व्ही एस. Paste special dial. बघा, ऑल्ट एच व्ही एस केल्यानंतर पेस्ट स्पेशल आपले डायरेक्टली ओपन होतो. आता पेस्ट स्पेशल यूज कसा करतात बघा. पेस्ट स्पेशल यूज आपण कधी करतो ज्या वेळेला आपल्याला एखादं फॉर्मॅटिंग टेक्स्ट सोबत यायला हवं असेल किंवा नको असेल त्यावेळेला, किंवा या व्यतिरिक्त अजूनही त्याचे उपयोग आहेत. आज आपण फॉर्मॅटिंग बद्दल जाणून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल, माझं ही जे साऊंड अँड रिफ्लेक्ट फाईल आहे या फाईलमध्ये कलेवरी फॉन्ट आहे आणि त्याची साईज आहे 14 पॉइंट. आणि ज्या नवीन फाईलमध्ये मला पेस्ट करायचं हे टेक्स्ट त्या फाईलचं फॉर्मॅटिंग वेगळं आहे. जसं एरियल आहे आणि 12 पॉइंट फॉन्ट आहे. बट मला असं वाटतंय की साऊंड अँड रिफ्लेक्ट फाईल मधलंच फॉर्मॅटिंग त्या दुसऱ्या फाईलमध्ये यावं, चेंज नाही व्हायला पाहिजे. तर त्यासाठी मी पेस्ट स्पेशलचा वापर करू Sound and reflect. शकते. कशा प्रकारे ते बघूया आपण. आता मी एस्केप केलं आहे. 4 stay dual. 3 hours appreciation related. आता मला इथून जे टेक्स्ट कॉपी करून पेस्ट करायचं ते मी ते सिलेक्ट करून घेते. 3 hours appreciation related. 4 stay dual or a cube select. सिलेक्ट करण्यासाठी जर आपल्याला होल पॅराग्राफ सिलेक्ट करायचं असेल तर आपण शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो करू शकतो, किंवा जर आपल्याला फक्त एक एक लाईन सिलेक्ट करायची असेल तर आपण शिफ्ट डाऊन एरो करू शकतो. आता मी इथे एक दोन लाईन सिलेक्ट केल्या आहेत. आपण आता त्या कॉपी करूया. Copy. ओके, आता याचं फॉर्मॅटिंग मी चेक करते आहे. इन्सर्ट एफ ने. Style normal delivery 14 pt automatic color on automatic color line left line spacing 1.2 lines. ओके, याची जे स्टाईल आहे ते नॉर्मल स्टाईल आहे आणि फॉन्ट आहे कलेवरी, त्याची साईज आहे 14 पॉइंट. आता आपल्याला दुसऱ्या फाईलमध्ये हे टेक्स्ट आहे ते पेस्ट करायचंय फॉर्मॅटिंग चेंज न करता. तर त्यासाठी मी दुसरी फाईल ओपन करते आहे.
Term 2 exam. डॉक्युमेंट्स मध्ये आपण आहोत. Sound. Socket. RMC 24. Resume. RMC 24,012. RMC ही एक फाईल आहे. ही मी ओपन करते. Sound. RMC 24,012 dots. ओके, RMC वाली Each मी question. फाईल ओपन केली 1. What is आहे it? इथे. आता आपण कंट्रोल एंड Blank. करूया. मी फाईलच्या एकदम लास्टला आले, Blank. शेवटी आले आणि इथे एंटर करून एक नवीन Blank. ब्लँक लाईन आपण ऍड केली. आता इथे मला समजा पेस्ट करायचं आहे तर मी डायरेक्ट कंट्रोल व्ही नाही करू शकत. जर मी कंट्रोल व्ही केलं तर जसं होतं तसं टेक्स्ट इथे येणार. मला हवंय विथ फॉर्मॅटिंग. विथ फॉर्मॅटिंग साठी मी काय करणार, पेस्ट स्पेशलचा वापर करणार. आता ऑल टच करूया आपण आणि शॉर्टकट की Ribbon tabs. Tab. व्ही. Control. Use. Paste special dialog. Microsoft. पेस्ट स्पेशल आला. आता इथे आपल्याला 6 ऑप्शन्स मिळतात जे आपण अप अँड Picture. डाऊन Enhancement. करून Unformatted text. RTF. ऍक्सेस करू शकतो. मला हवंय फॉर्मॅटेड Microsoft Word document टेक्स्ट, object. तर मी Format. Unformatted फॉर्मॅटेड text. टेक्स्ट शोधते. Formatted text. RTF. फॉर्मॅटेड टेक्स्ट RTF. RTF म्हणजे रिच टेक्स्ट फॉर्मॅट. आता इथे आपण एंटर करूया. RTF वर त्याच्यावर जर एंटर केलं तर ते टेक्स्ट पेस्ट होईल. RMC 24,012. ओके, टेक्स्ट Set the पेस्ट font paste. झालं A1 आपलं. RMC 20. Blank. 4. State Euler's formula for solid figures and blank. 4. State Euler's formula बघा, for solid figures. हे आपलं टेक्स्ट होतं म्हणजे मगाशी आपण बघितलं होतं, जे आपण कॉपी करून इथे पेस्ट केलं. आता ह्याचं फॉर्मॅटिंग चेक करूया. कलेवरी आणि 14च Caps lock on. आहे का. Caps lock on. Style normal delivery 14 pt automatic color on automatic color line left line spacing 1.2 lines. बघा, जसं त्या फाईल मध्ये फॉर्मॅटिंग होतं एक्झॅक्टली तसंच फॉर्मॅटिंग आपलं इथे सुद्धा आलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल मला असं वाटतंय की ही जी फाईल आहे या फाईलमध्ये जे फॉर्मॅटिंग आहे ते दुसऱ्या फाईलमध्ये यायला हवंय. जसं की हे जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये कोणतं फॉर्मॅटिंग आहे NS. ते आपण चेक करूया आधी. 1. What is the difference between simple interest and compound interest? ओके, मी इन्सर्ट एफ करते. Style normal delivery 12 pt automatic color on automatic color line left left index 0.635 ओके, centimeters and index याचं 0.635 जे centimeters line spacing. फॉर्मॅटिंग आहे ते कलेवरी फॉन्टच आहे, बट इथे साईज वेगळी आहे. 12 पॉइंट साईज आहे आणि फॉन्ट कलेवरी आहे. तर आता आपण यामधलं जे टेक्स्ट आहे ते कॉपी करून दुसऱ्या फाईलमध्ये पेस्ट करून बघूया. त्याच्याने आपल्याला हे कळेल की आपलं जे फॉर्मॅटिंग आहे ते त्या फाईलमध्ये जसं आहे तसं होतं का. आता आपण विथ फॉर्मॅटिंग पेस्ट केलं. आता विदाउट फॉर्मॅटिंग पेस्ट करायचं आपल्याला. जसं त्या फाईलमध्ये फॉर्मॅटिंग आहे तसंच फॉर्मॅटिंग आपल्याला ह्या टेक्स्टला आलं What is पाहिजे. the difference between explain how is depreciation related to compound interest आपण selected. 3 लाईन सिलेक्ट केल्या आहेत. मी कंट्रोल सीने कॉपी करते. Copy. कॉपी झालाय. आता दुसरी फाईल आपण ओपन करूया जिचं नाव आपण साऊंड रिफ्लेक्ट वाली Sound and फाईल documents. होती. Zoom curve RMC sound and reflect and light sound and आपण फाईल ओपन केली. मी ऑल टॅब करून स्विच करते फाईल्स मध्ये. आता इथे आपण page 7. ब्लँक लाईन इन्सर्ट करूया. ओके, Blank. मी एंटर करून Blank. केली. आता परत पेस्ट स्पेशल मध्ये जायचंय. ऑल टच Ribbon tabs tab. आणि VS. Paste special dialog. आता आधी आपण फॉर्मॅटेड टेक्स्ट वर एंटर केलं होतं. इथे आता आपण अप डाऊन एरोने अनफॉर्मॅटेड टेक्स्ट Unformatted. जायचंय. Paste picture and unformatted text. हे आहे आपलं अनफॉर्मॅटेड टेक्स्ट. इथे आपण एंटर केलं तर आपलं टेक्स्ट जे आहे ते पेस्ट होईल. Sound and reflect and light practice set up. ओके, Paste options grouping. पेस्ट झालंय. Sound and आता 3. आपण How is चेक depreciation related to करूया. compound interest? 2. Explain how the formula for compound interest is derived. बघा, हे जे 2 लाईन्स होत्या त्या इथे आल्या त्या फाईल मधल्या जिचं नाव होतं RCM. आता इन्सर्ट एफ करून बघूया की हे फॉन्ट कलेवरी आहे का आणि 14 पॉइंट आहे का. Style normal delivery 14 pt automatic color line left बघा, line spacing 1.2 lines. स्टाईल नॉर्मल कलेवरी 14 PT. तिकडे कलेवरी 12 पॉइंट होतं, इथे 14 पॉइंट आलेलं आहे. ओके, अजून एक आपण फाईल बघूया की ज्याच्यामध्ये फॉन्ट आणि साईज दोन्ही वेगळं असेल. की समजा ह्यामधलं जे टेक्स्ट 1. आहे What is the difference between हे जे टेक्स्ट compound मी error थोडंसं carriage return सिलेक्ट selected. करते आणि कॉपी करते. Copy. मी कॉपी केलं. आता मी एक वेगळी फाईल ओपन करते जिचं नाव आहे RMC टर्म Microsoft 2. Word. ओके, Sound and reflect documents column 3. Document items. Term 2 examination 2025 match ओके, stocks 30. ही फाईल मी आता R ओपन term 2 केली examination आहे. 2025 match stocks.
यामध्ये फॉर्मॅटिंग 1. कोणतं What is आहे आपण compound? चेक 2. Mixed. करूया. Style normal Arial 16 PT news and interest window. स्टाईल नॉर्मल. RMC documents column sound and reflect screen sharing meeting Zoom work click term 2 examination. Style normal Arial 16 PT automatic color on automatic. एरियल 16 PT आहे, राईट. तर याला आपल्याला जे टेक्स्ट आपण कॉपी केलंय ते सेम या फॉर्मॅटिंगचं हवंय की त्याचा पण फॉन्ट एरियल आणि 16 पॉइंट व्हायला Page. हवाय. आधी कलेवरी होता, आता त्याला एरियल हवाय यायला. Blank. सगळं सेम फॉर्मॅटिंग हवं या फाईलमध्ये आहे तसंच्या तसं. तर ते कसं करू शकतो आपण ते बघूया. ऑल्ट एच Ribbon tab control expanded. VS Paste. आणि परत आपण अनफॉर्मॅटेड Unfor- टेक्स्ट वर Paste picture एंटर and करूया. unformatted text. ओके, हे आहे अनफॉर्मॅटेड टेक्स्ट, एंटर. Term 2 examination 20. आता आपण चेक करूया Paste. Set default. एरियल Term झालाय 2. का फॉन्ट 3 hours आपला. appreciation related. Style normal Arial 14 PT automatic color on automatic color line बघा, left. स्टाईल नॉर्मल एरियल फॉन्ट त्याचा आलेला आहे. 14 पॉइंट साईज का आहे, कारण खाली जे टेक्स्ट होतं या फाईलमध्ये ते 14 साईज होती त्याची, त्यामुळे. सो अशा प्रकारे तुम्ही विथ फॉर्मॅटिंग किंवा विदाउट फॉर्मॅटिंग चेक करू शकतो आपलं जे टेक्स्ट आहे ते पेस्ट केल्यानंतर, आणि आपल्या इच्छेनुसार टेक्स्ट पेस्ट करू शकतो. या व्यतिरिक्त अजूनही ऑप्शन्स त्या पेस्ट स्पेशल मध्ये आहे जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.